स्त्री की तिने स्वतःचं दुःख विसरून इतरांसाठी जगण्याचा निर्णय घेतला. आणि ती स्त्री होती सिंधुताई सखपा. आई पण केवळ आपल्या मुलांसाठी नाही तर संपूर्ण समाजासाठीही असावे त्यांच्या विचारांमुळे त्यांनी अनेक अनाथांना आश्रय दिला होता. सिंधुताई केवळ 12 वर्षाच्या असताना त्यांचं 30 वर्षीय पुरुषांशी लग्न करण्यात आलं होतं आणि त्यांच्यासोबत राहणं त्यांना अत्यंत त्रासदायक होतं. परंतु सिंधुताई यांनी अनेक वर्ष गरिबीशी संघर्ष केला. परंतु सिंधुताई अत्यंत निर्भय होत्या. त्यांनी एका स्थानिक गुंडाच्या विरुद्ध, त्याच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध तक्रार केली होती की त्याच्या विरुद्ध त्याला शिक्षा देखील झाली होती. परंतु सिंधुताईबद्दल असणाऱ्या तीव्र तिरस्कारापोटी त्या गुंडाने सिंधुताईंच्या पतीला सिंधुताईला सोडून जाण्यास भाग पाडले. त्यावेळी सिंधुताई रस्त्यावर आल्या होत्या. सिंधुताईंना आयुष्यात खूप त्रास झाला, परंतु त्यांनी कधीच हार मानली नाही. उलट हजारो मुलांच्या अनाथांच्या आई बनल्या. लहानपणी सिंधुताई यांना चिंदी हे नाव देण्यात आले होते, परंतु ही चिंदी पुढे जाऊन अनेक ठिकाणांना जोडेल याचा त्यावेळी कोणी विचारही केला नव्हता. कारण देव कधी चिंदी बनवत नाही तर तो अनेक आयुष्य शिवणारा धागा तयार करत असतो.